Hi student, today we are going to learn multiplication of decimal fraction. See, some examples are here. Multiplied 4.3 into 5. This example we can solve by two methods. So first we learn first method. Now 4.3 into 5. First you can write this question, that is 4.3 into 5, then which is equal to 43 upon 10. Now this number 4.3 you can write by using numerator and denominator form, then into 5. So here the denominator is 1, so 5 upon 1. Now the product of numerator is on the numerator and the product of denominator right on the denominator. So 43 into 5, which is equal to 215, and 10 into 1, that is equal to 10. So our answer is 215 upon 10. Now this number 215 upon 10 we can write by using decimal fraction. Now see here, on the denominator only one 0. So first write that we can write the numerator, that is 215 and put there only one decimal place. Right to left you can write, count only one number, that is 1, here also 1, and put there decimal point. अशा पद्धतीने आपण पहिली मेथड जर बघितली तर या पहिल्या मेथडमध्ये आपल्याला जे दिलेलं गणित असणार आहे त्याला आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये फॉर्ममध्ये लिहिणार आणि त्यानंतर त्यांचा गुणाकार आहे तो आपण गुणाकार करणार. गुणाकार करत असताना न्यूमरेटरचा गुणाकार करणार आणि त्यानंतर डिनॉमिनेटरचा गुणाकार करणार आणि न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरच्या ठिकाणी, डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटरच्या ठिकाणी करणार आणि येणाऱ्या उत्तरामध्ये आपण डेसिमल पॉईंट यूज करून लिहिणार आहोत. जर आपण उत्तर बघितलं तर 215/10 आपल्याला मिळाले. यामध्ये डिनॉमिनेटर 10 आहे, म्हणजेच एकावरती एकच शून्य आहे, म्हणून आपण येणाऱ्या उत्तरामध्ये एकच डिजिट काउंट करणार आणि राईट टू लेफ्ट, म्हणजेच राईट टू लेफ्ट आपण काय करणार आहोत, एकच डिजिट काउंट करून लिहिणार, म्हणजेच 21.5. आता आपण दुसरी मेथड बघूया. दुसऱ्या मेथडमध्ये आपण पहिल्यांदा क्वेश्चन लिहिला की 4.3 into 5. देन त्याच्यानंतर आपण गणिताची मांडणी करून घेणार आहेत उभ्या पद्धतीनेच, म्हणजेच 4.3 into 5. त्यानंतर आपण यांचा गुणाकार करणार. गुणाकार करत असताना आपण डेसिमल पॉईंटचा पहिल्यांदा विचार करायचा नाही आणि सरळ गुणाकार करून घ्यायचा, म्हणजेच 5 3 जा 15, 5 1 कॅरी, 5 4 जा 20, 20 + 1 21. तर अशा प्रकारे आपल्याला 215 हे आपलं आन्सर आलं, 215 हे उत्तर आलं. आता आपल्याला पहिल्या गणितामध्ये पहिल्या संख्येमध्ये बघा एकच डेसिमल पॉईंट आहे, म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर एकच नंबर आहे, एकच संख्या, त्यासाठी आपण येणाऱ्या उत्तरामध्ये आपण एकच डेसिमल पॉईंट काउंट करून लिहिणार आहोत, म्हणजेच 21.5. अजून एक आपण एक्झाम्पल बघूया. मल्टिप्लाय 62.32 into 2.5. हे गणित आपण पहिल्या मेथडने सॉल्व करूया. आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म त्यांचा करून घेणार. सो 62.32 into 2.5. पहिल्या संख्येचा आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म करूया. 6232 upon 100. 100 का आले तर डेसिमल पॉईंट नंतर दोनच डिजिट आहेत, म्हणून आपण एकावरती त्याचा डिनॉमिनेटर किती असणार आहे 100, म्हणजे एकावरती 2 शून्य देणार आहोत. दुसऱ्या संख्येमध्ये बघितलं तर 2.5 डेसिमल पॉईंट नंतर एकच डिजिट आहे, म्हणून आपण त्याचा डिनॉमिनेटर किती असणार आहे एकावरती 1 शून्य देणार, म्हणजे 10. अशा प्रकारे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म केला. आता आपण काय करणार, न्यूमरेटरचा जो गुणाकार असणार तो करणार आहोत, म्हणजे 6232 into 25 अपॉन डिनॉमिनेटरचा गुणाकार 100 into 10. सो न्यूमरेटरचा आपण गुणाकार केला, या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला किती मिळणार 1,55,800 आणि डिनॉमिनेटरचा गुणाकार केला तर आपल्याला किती मिळणार 1000. त्यानंतर आपण हा न्यूमरेटर आणि न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरच्या ठिकाणी, डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटरच्या ठिकाणी लिहिणार आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, यांचं परत आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करून घेणार आहोत. म्हणजेच आता या संख्येमध्ये बघा आपण न्यूमरेटर आहे तो पहिल्यांदा लिहून घेणार, त्यानंतर एकावरती किती शून्य आहे तर 1 2 3 झिरोज आहेत, म्हणून आपण काय करणार सांगा, येणाऱ्या उत्तरामध्ये राईट टू लेफ्ट 3 डिजिट काउंट करणार आणि डेसिमल पॉईंट आपण देणार आहोत, म्हणजेच 1 2 3. आफ्टर 3 डिजिट वी कॅन पुट हिअर डेसिमल पॉईंट. अशीच आपली सेकंड पद्धत बघू. यामध्ये
उभ्या मांडणीने पहिल्यांदा आपण मांडणी करून घेणार आणि डेसिमल पॉईंटचा विचार न करता आपण त्यांचा गुणाकार करून घेणार. या पहिल्या गणितामध्ये आपण इथे यांचा गुणाकार केलेला आहे, तोच आपण या ठिकाणी इथे लिहूया. बघू आता. सो 155,800. आता येणाऱ्या उत्तरामध्ये डेसिमल पॉईंट कसा द्यायचा हे आपण बघू. तर पहिल्या संख्येमध्ये जर आपण बघितलं तर डेसिमल पॉईंट नंतर 2 अंक आहेत, म्हणजेच 1 2. दुसऱ्या संख्येमध्ये बघितलं तर आपण डेसिमल पॉईंट नंतर किती अंक आहे, पॉईंट नंतर 5, म्हणजे एकच अंक आहे या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे या पूर्ण संख्यांमध्ये, या दोन्ही संख्यांमध्ये डेसिमल पॉईंट नंतर एकूण 1 2 3 डिजिट आहेत. म्हणून आपण येणाऱ्या उत्तरामध्ये राईट टू लेफ्ट 3 डिजिट काउंट करायचे आणि त्यानंतर आपण डेसिमल पॉईंट द्यायचा, म्हणजेच 1 2 3 आणि त्यानंतर इथे आपला असणार आहे हा डेसिमल पॉईंट. सो अशा प्रकारे याचा आन्सर आलेलं 155.800. Now see one more example. If 317 into 45 which is equal to 14,265, then 3.17 into 4.5. Now we can here find out what the answer of 3.17 into 4.5. अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर दिलेलं आहे बघा. 317 गुणिले 45 याचं उत्तर किती आहे तर 14,265. तर आपल्याला संख्या त्याच आहेत, परंतु त्या संख्यांमध्ये काय केलं आहे तर डेसिमल पॉईंट आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपण यांचं जर गुणाकार करणार तर आपल्याला उत्तर त्याचं मिळणार आहे किती सांगा, 14,265. अशा प्रकारे त्याचं आन्सर मिळालं. आता आपल्याला काय करायचं, डेसिमल पॉईंट कुठे येणार तेवढंच फक्त शोधायचं आहे. तर पहिल्या आपण संख्येमध्ये बघितलं तर इथे डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहेत, 1 आणि 2, म्हणजे 1 2 इथे 2 डिजिट आहेत. इथे डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहेत तर ओन्ली 1 डिजिट आहे, म्हणजे 1 2 आणि हा एक 3. अशा प्रकारे आपल्याला उत्तरामध्ये 3 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. म्हणजेच आपली संख्या लिहिली त्याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, 3 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट. राईट टू लेफ्ट आपण काउंट करणार आहोत 1 2 3. सो आफ्टर 3 डिजिट वी कॅन पुट हिअर डेसिमल पॉईंट. सो आवर आन्सर इज 14.265. Now we can solve one word problem. The problem is Virendra bought 18 bags of rice, each bag weighing 5.250 kg. How much rice did he buy altogether? If the rice cost 42 rupees per kg, how much did he pay for it? अशा प्रकारे आपण एक वर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत. त्यामध्ये वीरेंद्रने 18 बॅग्स राईसच्या घेतल्या आहेत. तर प्रत्येक एका बॅगचं वेट 5.250 kg आहे. तर एकूण सर्व बॅगचं वजन किती आहे हे आपल्याला सर्वात प्रथम ऑल टुगेदर म्हणजे काढायचं आहे. त्यानंतर एका बॅगमधील म्हणजे 1 किलो राईसची प्राईस 42 रुपीज दिलेली आहे. तर वीरेंद्रने एकूण किती रुपये पे केले, अशा प्रकारे आपल्याला हे गणित शोधून काढायचं आहे. नाउ सो फर्स्ट वी कॅन फाइंड आउट द वेट ऑफ सच 18 बॅग्स इज नाउ सो गिवन weight of one bag of rice is 5.250 kg. So weight of 18 bags of rice, that is 5.250 into 18. So that the answer is 94.500 kg. Now we can find out the weight of 18 bags of rice. So now we know the cost of 1 kg of rice is rupees 42 rupees. Now the cost of 1 kg of rice is rupees 42 rupees. So we can find out here the cost of 94.500 kg rice is, that is equal to 94.500 into 42. Thus the answer is rupees 3,969. Virendra pays 3,969 rupees for 94.500 kg of rice.